बॅटने मिड ऑफवरून खूप चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळालं आणि पहिल्याच्या चेंडूवर चौकाराने स्वतःचं खातं उघडलं. बघायचे सचिनसाठी फिल्डर्स ज्याप्रमाणे लावण्यात आले आहेत. हो, स्क्वेअर कट आहे, अप्रतिम फटका, वॉट अ शॉट, स्टँड अँड डिस्पॅच. काय फटका होता, डोळ्यांचं पारणं फेडणारा स्क्वेअर कट आणि पंचांचा इशारा 4 धावा. बॅटिंग फ्रॉम सचिन म्हात्रे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि फायदा उचलत असताना या अप्रतिम आणि सुंदर अशा मैदानावर जो मात्र जबरदस्त एन्जॉय करतो स्वतःचं क्रिकेट आणि या खेळपट्टीवर फटकेबाजी करत असताना आपल्या भारतातले जेवढे चांगले चांगले फटके तो फटके इथे पेश करतोय आणि भूषणला मात्र पूर्णपणे संभ्रमात टाकून ठेवलं आहे. एक स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला आपण व्ही शेपमध्ये, एलिव्हेशन खूप चांगलं दिलं चेंडूला, समोर एक्झिक्यूट केलेला पहिल्याच चौकार आणि त्यानंतर मात्र अप्रतिम स्क्वेअर कट. पुढचा चेंडू भूषणचा, राऊंड विकेट, फुल टॉस चेंडू, क्रॉस बॅटेड शॉट गॅप मध्ये आहे आणि चेंडू जातो तो वाईड इस्ट लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा, अजून एक दणदणीत आणि सणसणीत फटका, चौकार. काही नवीन चेहरे या संघात पाहायला मिळत आहेत, जे मात्र खूप दांडगा परफॉर्मन्स देत आहेत. यासाठी या संघातले अत्यंत ज्येष्ठ खेळाडूंचं मी खरंच कौतुक करेन. सचिन असो, मिलिंद असो, खूप चांगला संघ बांधलाय आणि चांगले परफॉर्मसुद्धा करत आहेत सर्व खेळाडू. हा चेंडू लोअर फुल टॉस वाईड यॉर्कर ऑप्शनच्या बाहेर. पहिल्या षटकातला एक देखणा चौकार आम्ही बघितला तो चिन्मयच्या बॅटमधून, ज्याने तो कव्हर्समध्ये एक्झिक्यूट केला, मिड ऑफ लॉंग ऑफमध्ये एक्झिक्यूट केला आणि एक नेत्रदीपक फटका. म्हणजे व्ही शेपमध्ये फटकेबाजी काय असते, लेफ्ट हँडेड बॅट्समन जेव्हा फलंदाजी करतात तशी फलंदाजी काय असते ती पाहायला मिळाली. ऑप्शनच्या बाहेर चेस करत असताना पाठलाग केला चेंडूचा, पंच सिग्नल करतात सुभाष पाटील. इट इज व्हाईट बॉल या इनिंगमधला आणि या स्पर्धेतला पहिल्या वाईटची नोंद. माझ्यासोबत विराज मुंडे आहे, गुणसंख्या लेखक, तो करतोय आणि धावसंख्या 1ने पुढे सरकते. अगदी झाल्या त्या एकूण. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट, 25 रन्स, 1 मोर वाईड, अजून एक वाईट बॉल आणि धावसंख्या अंकित झाली एकूण 26 धावा. थोडंसं दबावामध्ये 25 धावा आता पूर्ण झालेल्या आहेत, विराज मला सांगतोय. गोलंदाज या षटकात आहे तो म्हणजेच प्रितेश. चेंडू सररेषेत निघून जातोय, पुन्हा त्या लेफ्ट करण्याचा प्रयत्न होता. स्ट्राईक एंडला फलंदाज मी बघत आहात वेदांत. 25 लॉस ऑफ 1. पंचांच्या भूमिकेत सुभाष पाटील आणि निरंजन सावंत. सामना क्रमांक पहिला, षटक क्रमांक दुसरं, पॉवर प्लेचं मार्गस्थ आहे. स्ट्राईक एंडला वेदांत. ओव्हरपिच डिलिव्हरी होती, हवाईमध्ये चेंडू मागे जातोय, फ्लाइंग स्लिपमध्ये क्षेत्रक्षत इथे येत आहे. चेंडूची फेक चुकीची होते, तोपर्यंत एक धाव लिडिंग एज घेतली बॅटची आणि चेंडू फ्लाय झाला तो फर्स्ट स्लिपमध्ये आणि तुम्ही मात्र एक धाव कंप्लीट केली ते वेदांतने. स्ट्राईक रोटेट झाले ते फलंदाज चिन्मयकडे. एक कॉपी बुक स्टाईल स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पहिल्या षटकात आम्ही बघितला, जेव्हा त्याने थोडासा वाईडिश, लॉंग ऑफ वाईडिशमध्ये. तर टायगरचे शिवाजी पाटील यांचं आगमन झालं. मनपूर्वक स्वागत शिवाजी, आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे मनपूर्वक या स्पर्धेच्या माध्यमातून. तर व्यासपीठावर सन्मान्य प्रतीक बेडेकर यांचं सुद्धा आगमन झालं, मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. प्रितेश, चला सामना सुरू करा. फुल टॉस आहे व्ही शेपमध्ये, बॉटम हँडचा खूप सुरेख वापर, मिड ऑफवरून चेंडूला काढलाय, मागे जाते चेंडू, लॉंग ऑफचा खेळाडू चेंडू येतोय, तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव चिन्मयला.
संयमी क्रिकेट पाहायला मिळते चिन्मयकडून. एकही मोठा किंवा एकही ऑर्थोडॉक्स फटका नाही त्याच्याकडे आणि सातत्याने तो व्ही शेपमध्ये बॉटम हँड या सर्व फटक्यांचा तो वापर करतो आणि चांगली फटकेबाजी करतो आहे. 2 षटकांचा खेळ ते समाप्त होतो आहे. विराज मला सांगतोय 2 षटकांकडे अंकित झाले आहेत एकूण 27 धावा 13.5च्या गतीने आणि 1 गडी गमावला आहे. मगाशीच मी उल्लेख केला की मिसकम्युनिकेशन झालं जेव्हा चिन्मय आणि त्याचबरोबर फलंदाजीला तुम्ही पाहिलं सचिन मात्रे मैदानाच्या आतमध्ये आले होते आणि 17 धावा ऑलमोस्ट कंप्लीट झाल्या होत्या. 17 धावा पहिल्या षटकामध्ये लागल्या होत्या आणि एक फटका एक सेफ हँडने फक्त ऑनसाईडला प्लेस केला. तर शिवाजी पाटील यांचं आगमन झाले. मनपूर्ण हार्दिक स्वागत. टायगरचे अत्यंत ज्येष्ठ खेळाडू आहेत आणि त्यांचा संघसुद्धा या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर मिसकम्युनिकेशन असं झालं की कुठल्या प्रकारचा कॉल नव्हता, कारण ज्या ठिकाणी चेंडू गेला शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये तिथे ताबडतोब क्षेत्ररक्षक गेला होता, विकेट किपर गेला होता आणि सचिनने कुठलेही तिथे कॉल नसताना मात्र सरळ स्ट्राईक एंडकडे धाव घेतली आणि याच मिसकम्युनिकेशनमुळे सचिनला स्वतःची विकेट सॅक्रिफाईस ते बहाल करावी लागली. सॅक्रिफाईस नाही म्हणणार तर बहाल केली जणू काही विकेट त्याने आणि एक निश्चितच म्हणे की एक धक्का लागला मोठा तो म्हणजेच टीम सागाव या संघाला. 2 षटकाखेर सरासरी थोडीशी खाली आली आहे. पहिल्या षटकामध्ये जी 17 होती ती 2 षटकाखेर 27 म्हणजे मागच्या षटकात आल्या त्या एकूण 10 धावा. सर्व मान्यवर पाहुणे तुम्ही आता व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे. हवेमध्ये अप्रतिम फटका अपिश खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे होता, जज करतोय पण फायनली मात्र मागे जाताना चेंडू तिथे कव्हर केलाय आणि 2 धावा या चेंडूवर कंप्लीट होत आहेत. या षटकात गोलंदाजाचा वापर केलाय संघनायकाने अनिकेतचा. अनिकेत फिरकी गोलंदाज आहे आणि स्टॅकिंग एंडला चिन्मय. कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला तुम्हाला एक झाड पाहायला मिळते. एक नारळाचं झाड सुद्धा आहे. त्याच्यासमोर तुम्ही आता एक आंब्याचं झाड सुद्धा आहे. त्या आंब्याच्या झाडाला जे चेंडून डायरेक्ट लागतोय तर षटकारच असणार याची मात्र नोंद घ्या आपण. व्ही शेपमध्ये अजून एक चांगला फटका गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न होतोय. पायाला चेंडू लागल्यानंतर डायव्हर्ट झालाय चेंडू. तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केल्यात चिन्मयने. मगाशीच म्हटलं की एकही अनऑर्थोडॉक्स फटका नाही आहे या खेळाडूकडे आणि काय फलंदाजी केली आहे. बॉटम हँडचा किती चांगला वापर करतोय चिन्मय आणि या संघाला निश्चित म्हणणे की मात्र एक नवीन वलय प्राप्त झालं आहे. नवीन खेळाडूंची एक संख्या तुम्हाला किंवा नवीन खेळाडूंचे चेहरे तुम्हाला या संघात पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग होते मैदानावर. 1 गडी गमावल्यानंतर धावसंख्या धावफलक पुढे सरकली. अंकित झाले ते एकूण धावफलकावर 31 धावा. हो चेंडू आता मात्र उंच गेलाय, भरपूर उंच गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय स्क्रीनच्या समोर आणि ड्रॉप. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निश्चितच केला पण त्याला एलिव्हेशन भरपूर मिळालं. चेंडू लांब गेला नाही आहे आणि तिथे मात्र अक्षरशः झेल गोलंदाजाने मात्र भाग पाडला होता फटका खेळण्यासाठी आणि चिन्मयने झेल काढूनच दिला होता पण वाईडिश लॉंग ऑफवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आला आणि त्याच्या हाताने होते ती चूक. कल्पेश पाटीलने झेल सोडलाय अल्पेश पाटीलने आणि तोपर्यंत 2 धावा ॲड झाल्या धावफलकावर. अंकित झाले एकूण 33. सन्मान्य मंगेश मुंडे साहेबांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. मंगेश आमचे जे विकेट किपर आहेत. हो 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 अप्रतिम फटका बघायचा आहे. आता मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे होणार नाही चूक. अप्रतिम झेल टिपलाय दीपकने आणि फलंदाज बाद. बिंदास मुंडे आणि श्याम मात्रे यांचं आगमन झालं आहे. या आकाशन चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या किंग्ज मैदानावर.
स्वतः स्पर्धेमध्ये आयोजकांच्या भूमिकेत सुद्धा आहेत श्याम म्हात्रे आणि बिंदास मुंडे, त्याचबरोबर सोमनाथ मुंडे, गंगाराम मुंडे यांचं सुद्धा आगमन झालं आहे. 40+ सर्व खेळाडू आहेत. सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या व्यासपीठावर. खूप सुंदर भव्य व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळते. एस टीच्या मागे संकेत भगत हा सुद्धा एक चेहरा जो नुकताच या संघामध्ये दाखल झाला आहे आणि काय बॅटिंग केली आहे. मागच्या काही स्पर्धेमध्ये जर उल्लेख केला तर अप्रतिम परफॉर्मन्स पाहायला मिळाला आहे संकेतकडून. गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहत आहोत म्हणजेच अनिकेत. राऊंड विकेट, स्पिन आक्रमण ऑन साईडला पूल केलं आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेटला चेंडू तिथे कव्हर करेल तोपर्यंत 2 धावेसाठी दोन्ही फलंदाज निघाले आहेत आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होत आहेत. गुड रनिंग. अनिकेत थोडा ओव्हर एक्साइटेड झाला कारण वेस्टीच्या मागे विकेट किपर संकेत तिथे रेडी नव्हता. तो बॅकअपसाठी गेला होता अनिकेतच्या, पण इथे मात्र विकेटच्या मागे सुद्धा बॅकअप मिळत आहे आणि तोपर्यंत मिळते ती 1-2 धावा या चेंडूवर कंप्लीट होत आहेत आणि 2 धावाच्या मैदानी धावसंख्या पुढे सरकली. अंकित झाले एकूण धावफलकावर 35 धावा. नवीन आलेला फलंदाज मी पाहते मध्येच्या आतमध्ये नॉस्ट्राकिंग एंडला राहुल. हा चेंडू पाठला केला, चेंडूचा कॉट बिहाइंडचा बिल. यस इट इज. फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का लागतोय तर मैदानावर सागाव संघाला आणि 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज वेदांत तंबूत परततोय. राहुल जाधव आलाय मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर. बघायचं आता मात्र 5व्या क्रमांकावर कोणाची वर्णी लागते. विपुल पुंडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण एक सन्मान करायचा आहे व्यासपीठावर. आमच्या व्यासपीठावर भास्कर मुंडे यांचं आगमन झालं आहे. यांचा सन्मान इथे केला जाईल आणि मी विपुल मुंडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. तर हा सन्मान इथे होत असताना विपुल मुंडे यांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर भास्कर मुंडे यांचा सन्मान इथे केला जातोय. या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. उबदार शाल आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण एक मोमेंट देऊन तिथे आम्ही सन्मानित करत आहोत भास्कर मुंडे यांना. वळी आपण खेळपट्टीवर 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आहे. विराज मला सांगतोय 3 षटकांची धावसंख्या 35 धावा. 11.33ची गती राखल्याच असताना इथे मात्र बॅटिंग केली, पण त्यासाठी 3 फलंदाज त्यांनी आतापर्यंत गमावले आहेत. बाद होणारे फलंदाज सचिन म्हात्रे, चिन्मय आणि वेदांत. राहुल जाधव मैदानाच्या आतमध्ये आले 4थ्या क्रमांकावर. खातं उघडायचं आहे आणि त्याच्यासोबत आता नवीन एक फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर पुरुषोत्तम. हेच याचाच उल्लेख मगाशी मी केला. काही नवीन चेहरे, नवीन नावं या संघात आम्हाला ऐकायला मिळतात. चिन्मय, वेदांत, पुरुषोत्तम. बघायचं आहे संधी मिळाली आहे कुठे चांगल्या प्लॅटफॉर्मवर, चांगल्या स्पर्धेमध्ये, एका मोठ्या स्पर्धेमध्ये, आणि आता मात्र परफॉर्म करून दाखवणं तेवढंच गरजेचं आहे प्रत्येक खेळाडूला. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. दीपकच्या हातामध्ये आय थिंक चेंडू दिला आहे संघनायकाने. 4थ्या षटकात तो येतोय. दीपक भगत पुढचा चेंडू घेऊन स्ट्राईक एंडला राहुल. ओव्हर पिच आहे. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका. मिड ऑफला चित्रचक थोडासा वाईडी सरकत असताना जज करत होतोय प्रितेश तिथे, पण 2 धाव काय रोखू शकत नाहीये. थोडासा सेफ शॉट होता पण लास्ट मोमेंटला शॉट चेक केला. नेक्स्ट मॅचसाठी मी इन्व्हाइट करून ठेवते दोन्ही संघाच्या संघनायकांना. निळजे आणि डायगर दोन्ही संघाचे संघनायक रिपोर्ट करायचं आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट दीपक. ओव्हरपिच आहे. ऑन साईडला खूप चांगलं प्लेसमेंट. बॅट अँड पॅड एकत्र आणत असताना मनगटी फटका पाहायला मिळाला.
आणि तोपर्यंत मिळते ती राहुलला फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एक पुढे सरकली, अंकित झाले एकूण धावफलकावर त्या 38 धावा. 38 लॉस ऑफ 3 इन द 4th ओव्हर. चौथं षटक मार्गस्थ आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट दीपक. ऑन साईडला खूप चांगलं प्लेसमेंट. मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीपमध्ये वेगाने चेंडूवर येतोय आणि कंप्लीट होते ती फक्त एकच धाव. एक धाव मिळते ती पुरुषोत्तमला. पुरुषोत्तमने खातं उघडलं एका धावेने. तर पुढचा सामना. हो, अप्रतिम डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी, तिखट मारा आणि अत्यंत भेदक मारा टाकत देत असताना आपल्या गोलंदाजीतून त्याने धक्का दिलाय मैदानावर. तो सागाव संघाला चौथा फलंदाज बाद होतोय राहुल जाधवच्या स्वरूपात. राहुल जाधवच्या स्वरूपात लागलाय तो सागाव संघाला. पुरुषोत्तमच्या सोबत येतोय नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावर रोहित. यश मिळते गोलंदाज दीपक भगतला. पुढचा चेंडू दीपकचा ओव्हर द विकेट. कोलो टाप्याचा चेंडू तर स्कूप करायचा प्रयत्न, चेंडू मागे निघून जातोय. फ्लाइंग स्लिपचा खेळाडू चेंडूवर येतोय. शॉर्ट थर्ड मॅन रिजनमध्ये सर्कलच्या आतमध्ये 22चा सिग्नल पंच करतायत. त्यामुळे संघाच्या खात्यामध्ये ही धाव ॲड होईल. धावसंख्या धावफलकावर 39 धावा. 40 धावा. चाळीस धावा 4 गडी बाद. ओ द विकेट दीपक. खोदून काढलाय. ब्लॉक होलचा चेंडू आता समोर एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफचा खेळाडू चेंडूवर येतो तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होणार. गुड रनिंग. 2 धावेच्या मैदानी धावसंख्या वधारते. अंकित होते 4 षटकाखेर धावफलकावर त्या 42 धावा, ज्यामध्ये 10.5ची गती राखली आहे मैदानावर फलंदाजी करत असताना. ती म्हणजे सागाव संघाने जी सरासरी कमी होत गेली आहे मागच्या 2 षटकांपासून. कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा, त्यानंतर 10 धावा आल्या, 27 धावा अंकित झाल्या आणि त्यानंतर मात्र ती धावसंख्येची गती कमी होत गेली आहे. तिसऱ्या षटकात आपण जर धावसंख्या बघितली तर 8 खर्च झाली आणि तीच तुम्ही मी उल्लेख करत होतो की सरासरी कमी होत चाललेली आहे. धावसंख्या 42 धावा धावफलकावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर. या पुढचा होणारा सामना जो आहे निळजे विरुद्ध जय हनुमान ईशान्वी 11 डायगर यांच्यामध्ये होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक संपन्न होईल व्यासपीठावर पाहुण्यांच्या शुभ हस्ते. आपण पाहत आहात आगासन चषक. स्वर्गीय निकेश मुंडे प्रतिष्ठान आणि ओम साई क्रिकेट संघ आगासन संयुक्त विद्यमानाने आयोजित आगासन चषक ही क्रिकेट स्पर्धा या वैभवशाली ऐतिहासिक अशा या किंग्स मैदानावर उसरगरच्या या गावामधला हे अप्रतिम मैदान आणि त्या मैदानावर सुरू असलेला आगासन चषक. निर्णायक षटक सोपवले संगणकाने. अनिकेतच्या हातामध्ये फिरकी गोलंदाज आहे, स्पिनर आहे या संघामध्ये हा. स्ट्राईक एंडला रोहित. पहिला चेंडू उंच गेलाय आणि बघायचं लांब जाणार का. जज करताना अप्रतिम जजमेंट आणि काय झेल टिपला मिड विकेटला. सुपर कॅच, फलंदाज बाद.
संघाला आणि तो प्रयत्न मात्र रोहितने केला. डोईची जागा किती बंदाच्या आतमध्ये येतो तो हरेश. दिस इज समथिंग न्यू टीम आय थिंक. सागाव, मी मगाशी उल्लेख केला की सचिन आणि मिलिंद वगळता मला काही नवीन चेहरे या संघात पाहायला मिळत आहेत. नई खोज. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, फिरकीचं आक्रमण आणि एक धाव तर कंप्लीट झाली आहे. सिग्नल येतो ते लेग बाईकचा निरंजन सावंतकडून आणि धावसंख्या 1ने पुढे सरकतात. विराज मला सांगतो अंकित झाले एकूण धाव फलकावर 43 धावा. नई खोज म्हटल्यानंतर निश्चितच माझ्या डाव्या बाजूला गुणसंख्यक लेखक विराज मुंडेचा मी उल्लेख करेन. वॉट अ परफॉर्मन्स. स्लोअर वन चेंडू आहे, फसवा चेंडू, नॅशनल लेग ब्रेक. फलंदाज जागेवरच खेळण्याचा प्रयत्न करतो. कुठल्या प्रकारचा फुटवर्क नाही याचा फायदा उचलला आहे तो गोलंदाज अनिकेतने आणि अप्रतिम चेंडू हाताळला आहे या निर्णायक षटकामध्ये. स्लॉग ओव्हरमध्ये पुरुषोत्तम येतोय, चर्चा करतोय, काहीतरी सिग्नल देतोय, तो म्हणजेच हरेशला. अपकमिंग टॅलेंट, येणारा काळ, कल्याण डोंबिवलीचा इतिहास हे सर्व खेळाडू लिहिणार. पण परफॉर्मन्सची गरज आहे. ओ स्वीप करायचा प्रयत्न, कारण आपल्या मुंबईची आणि मनीषीच म्हणणे की आपल्या विभागातली भाषा ती आहे, जो दिखता है वही बिकता है. विराज मुंडे, त्याचबरोबर भावेश दळवी, सुमित भोईर. दिस इज समथिंग न्यू अँड अपकमिंग टॅलेंट. शॉर्ट पिच चेंडू होता, अक्षरशः जागेवर उभं केलं आहे, कुठल्या प्रकारची मुभा देत नाही आहे आणि आता मात्र पुरुषोत्तमला तंबूत परतावं लागणार. कारण ज्याप्रमाणे चेंडूची फेक केली पुरुषोत्तम, इथे मात्र फलंदाला क्रॉस करू शकला नाही आहे, त्यामुळे त्याला तंबूत परतावं लागणार आणि स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा थांबावं लागेल ते फलंदाज हरेशला. फलंदाज बाद. मी विराजचा उल्लेख केला. विराज मुंडे आहे, भावेश दळवी दातिवलीचा खेळाडू, त्यानंतर सुमित भोईर दहीसर, संदेश फ्रॉम मोठी देसाई, आशुतोष फ्रॉम उंबारली. वॉट अ क्रिकेटर, वॉट अ परफॉर्मन्स. या सीझनची सुरुवात अत्यंत देखणी आणि दिमाखात केली आहे सर्व खेळाडूंनी. चला निर्जेचे कॅप्टन, निर्जे संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर जय हनुमान ईशानवी 11 डायगरचे कॅप्टन रिपोर्ट करा नाणेफेक करण्यासाठी. पुढचा चेंडू अनिकेतचा. हो चेंडू बघायचा आहे, उंच तर गेला आहे, चांगलं एक्झिक्युशन, पण क्षेत्ररक्षक जज करतोय आणि अप्रतिम जे लॉंग लेग मध्ये कॉमेंट्री बॉक्सच्या समोर सुंदर जे टिपलाय. खूप जजमेंट चांगली होती आणि चेंडूच्या खालीत असताना सुपर कॅच. फलंदाज बाद. दिवा संघाला सचिनची विकेट जणू काही सचिननेच बहाल केली. पण त्यानंतर जर चिन्मयचा एखादा चांगला परफॉर्मन्स किंवा एखादा चांगला फटका जर सोडला तर बाकीचे कुठलेच फलंदाज इथे मात्र तग धरू शकले नाही आहेत सागाव संघाकडून. अनुभवाची निश्चित महामेरू या संघाचा येतो, त्याच्या आतमध्ये तो मिलिंद म्हात्रे. चेंडू स्लोअर होता, ओव्हरपिच डिलिव्हरी होती, धावची जी संधी आणि फलंदाज बाद. अंडराम थ्रो आहे, कारण अंडराम क्रिकेटचंच नाव आहे म्हणजेच संकेत भगत, आणि त्याच खेळाडूने मात्र लगेच चेंडू कव्हर करत असताना त्याच्या स्टाईलमध्ये त्याच्या ज्या स्टार्टिंगचा जो क्रिकेट होतं जिथून मात्र तो क्रिकेट शिकला अंडराम क्रिकेट, त्या अंडराम क्रिकेटचाच अंडराम थ्रो पाहायला मिळाला आणि फलंदाजीने मात्र बाद होते धावचीच्या स्वरूपात आणि धक्का लागतो तो सागाव संघाला. थँक्यू सो मच.
सर दोन्ही कॅप्टन मी सातत्याने सूचना करतोय रिपोर्ट करत ताबडतोब व्यासपीठावर. निळजे संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर जय हनुमान ईशान्य 11 टायगर संघाचे संघनायक. ताबडतोब विनंती करतो की व्यासपीठावर या, आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत. तर 5 षटकाखेर धावसंख्या मला सांगतोय विराज अंकित झाले ते एकूण 44 धावा आणि चला निळजे कॅप्टन टेस्ट व्यासपीठावर यायचं आहे. चला निळजेचे कॅप्टन व्यासपीठावर या ताबडतोब. संगणक कोण आहे? सचिन. कॅप्टनला पाठवा लवकर. नाणेफेक संपन्न होईल आणि त्याचबरोबर जय हनुमान ईशान्य 11 टायगरचे कॅप्टन सुद्धा आपण सुद्धा रिपोर्ट करायचं आहे. तर त्यांचा कॅप्टन ऑलरेडी तिथे सज्ज आहे आणि निळजे संघात सुद्धा कॅप्टन इथे येतोय सँडी. तर ऑल द बेस्ट दोन्ही कॅप्टन्सना. मी कृष्णा मुंडे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करावी. कृष्णा मुंडे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. सन्माननीय कृष्णा मुंडे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न करत आहोत. निल्सन मडवीचं आगमन मनोहर स्वागत आणि निळजे संघाने टायगर संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि बघायचं आहे काय निर्णय स्वीकारतात. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे मेंटॉर आमच्यासोबत व्यासपीठावर आहेत शिवाजी पाटील, एक ज्येष्ठ खेळाडू आहे संघामध्ये. खूप चांगली भूमिका आतापर्यंत त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये पार पाडली आहे. टायगर संघाचा जो ग्राफ आपण बघत आहोत, ज्या उंचीवर नेऊन ठेवलं त्यामध्ये शंतनू असेल, सुशील असेल, संदीप कुटारकर, शिवाजी पाटील, शंतनू, अप्रतिम कामगिरी केली या सर्व खेळाडूंनी. तर नाणेफेक जिंकले ती टायगर संघाने. टायगर संघ या स्पर्धेमध्ये जय हनुमान ईशान्य 11 टायगर या नावाने खेळतो आहे आणि प्रथम निर्णय घेतला आहे तो गोलंदाजी करण्याचा. तर लक्ष मैदानावर आहे ते सामना जिंकण्यासाठी. दिवा संघाच्या समोर ते 45 धावेंचं आणि रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो 9.00चा आहे. तो ओपनिंग बॅट्समन ऑन द ग्राउंड. स्टार्टिंग गेला सुमित, नॉन स्टार्टिंग गेला संकेत भगत. दोन्ही संघनायकांना हार्दिक शुभेच्छा. पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले गोलंदाज वेदांत. तर दीपेशचं सुद्धा आगमन झाले. दीपेश मनपूर्वक स्वागत. व्हेरी गुड मॉर्निंग. तर टेनिस_क्रिकेट_711 हे त्याचं इंस्टाग्राम पेज आहे. चेंडू हवेमध्ये ऑन साइडला अप्रतिम टायमिंग. काय फटका आहे, चाबूक शॉट फेकून दिलाय. बेसबॉल हिट मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. सुरुवात झाली पहिल्या चेंडूवर. नॉस्टाकी गेला संकेत भगत आहे. लक्ष मैदानावर आहे ते 45 धावेंचं. 45 रन्स टू विन. ओव्हर पिच आहे. चेंडू हवेमध्ये मिस टाइम आणि यष्टिक चेंडूच्या खाली अप्रतिम झेल टिपतोय झोकत असताना स्वतःला आणि पहिलाच धक्का लागलाय. पुढच्या चेंडू रिप्लाय देत असताना वेदांतकडून आणि पहिलाच धक्का सुमितच्या स्वरूपात लागतोय आणि फलंदाज बाद होतोय. आपण यायचं व्यासपीठावर. सागावचे यज्ञेश जाधव.
येस, राहुल जाधव यांचे बंधू यज्ञेश, जे नेहमीच या संघासाठी त्यांचे पाठीराखे म्हणून उपस्थित असतात. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये सातत्याने त्यांची वर्णी लागत असते, सातत्याने त्यांचा चेहरा मी व्यासपीठावर बघतो. तो दुसऱ्या चेंडूवर लगेचच रिप्लाय दिला आहे तो सुमितला, आणि सुमितची विकेट मिळवली ती गोलंदाज वेदांतने. सुमित थोडासा नाराज आहे, कारण हल्लीच पार पडलेली निळजेपाडा घेसर येथीची क्रिकेट स्पर्धा आई गावदेवी चषक, त्या स्पर्धेतसुद्धा हवा तसा परफॉर्मन्स झाला नाही आहे सुमितकडून, ज्यासाठी तो ओळखला जातो. पण सचिनने जबरदस्त बॅटिंग केली आज पहिल्याच इनिंगमध्ये. डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी पाहायला मिळाली. मग स्क्वेअर कट असो, अपिश ड्राईव्ह असो, स्ट्रेट ड्राईव्ह असो, असे चांगले फटके सचिनच्या बॅटमधून बघायला मिळाले. प्रॅक्टिस मेन मॅन परफेक्ट असं मी नेहमीच म्हणतो, आणि ती उक्ती मला सचिनला द्यावीशी वाटते, कारण त्याप्रमाणे तो खेळाडू आहे. काय फिटनेसवर त्याने सध्या लक्ष दिलं आहे, सातत्याने सायकल चालवत असतो, आणि निश्चितच स्वतःचं वजनसुद्धा त्याने भरपूर मोठ्या प्रमाणात कमी केलं आहे. धावसंख्या 6. नवीन फलंदाज विकी बॅक टू द बॉलर, समोर खेळण्याचा प्रयत्न केला आहे अँड डॉट बॉल. चांगलं कमबॅक वेदांतकडून पॉवर प्लेमध्ये. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू आहे, क्रॉस बॅटेड शॉट ऑन साईडला प्लेस केला आहे. क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी मिसफील्ड, थोडंसं फंबल आणि 2 धावा सहज. दोन धावा कंप्लीट झाल्यानंतर धावसंख्या पुढे सरकली ती 8 धावा धावफलकावर. अवधूत मात्रे सुद्धा तुम्ही बघत आहात स्क्वेअर लेगमध्ये. वडिलांचा वारसा तो पुढे चालवते, तो सुद्धा एक फिरकी गोलंदाज आहे, सुभाष मात्रे यांचा चिरंजीव. हो, अप्रतिम वेगवान चेंडू, भन्नाट वेग, व्हेरिएशन्स खूप आहेत गोलंदाजीमध्ये. गोलंदाज वेदांतकडून स्लोअर वन चेंडू त्याने हातापर्यंत हाताळले होते, आणि आता एक फास्टर वन त्याने हाताळला आणि सरप्राईज करून गेला हा चेंडू स्ट्रायकिंग एंडला. फलंदाज उजव्या हाताचा जातो, म्हणजेच विकीला. संकेतला अजून स्ट्राईक रोटेट झाला नाही आहे, संकेत बघत. अप्रतिम टायमिंग, व्हॉट अ शॉट, इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चेंडू फरार. 2 बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावा. तर एका षटकाखेर सुरुवात खूप चांगली झाली मैदानावर. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये अंकित झाल्या त्या एकूण धावफलकावर 12 धावा. दुसऱ्या षटकात बघायचं आहे संघनायक कोणाच्या हातात चेंडू देतोय, कारण या धावा डिफेंड करायच्या आहेत, ते म्हणजेच 45. सचिन मिलिंद यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे की कुठला गोलंदाज इथे मात्र गोलंदाजी करेल, दुसरं षटक कोण घेऊन येईल, आणि पुरुषोत्तमच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे संघनायकाने. या संघामध्ये 2 फक्त चेहरे मला जे पाहायला मिळते सगळ्यात जुने चेहरे आहेत, अनुभवी चेहरे आहेत, एक्सपिरियन्स क्रिकेटर आहेत. कवर्समध्ये सचिन मात्रे आणि सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हर पॉईंट स्वीपर कव्हरमध्ये तुम्ही पाहतात मिलिंद म्हात्रे. हे 2 खेळाडू वगळता सर्व चेहरे नवीन आहेत. अवधूतसुद्धा बरेच सामने बरेच स्पर्धा खेळला आहे या अगोदर. पुरुषोत्तम पहिला चेंडू घेऊन, गुडलेनचा चेंडू होता, वेगवान चेंडू, वेग भन्नाट आहे पण दिशेवर नियंत्रण नाही आहे, ऑप्शनच्या खूपच बाहेर, अँड वाईट सिग्नल सुभाष पाटील यांचा. 13 ऑन द बोर्ड. पॉलिशची गरज आहे, कानमंत्राची गरज आहे, तो कानमंत्र देतोय सचिन, आणि आता मात्र गोलंदाजाच्या जवळ गेलाय तो मिड ऑफमध्ये. ओव्हरपिच डिलिव्हरी, हवेमध्ये प्लेस केलाय चेंडू, लास्ट मिनिटला शॉट चेक केला, 2 धावाचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. इंटेलिजंट क्रिकेट, संकेत भगत, नाम तो सुना ही होगा. अंडरआर्म क्रिकेटमधनं स्वतःच्या कारकिर्दीची सुरुवात. असे किती खेळाडू आहेत
थॉमस डायस, जोनास आर्ची डिसूजा, भरत लोहार अशी मी नावं घेईन ज्यांनी आपल्या कारकिर्दी सुरुवात अंतरम क्रिकेटमधून केली आणि आता सध्या या विख्यातले या क्रिकेट विश्वातले अत्यंत दर्जेदार खेळाडू म्हणून ओळख आहे या खेळाडूंची. आणि संकेत तीच सुरुवात करतोय. अंतराम क्रिकेटमधून सुरुवात केली आणि आता ओराम क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्या नावाची छाप सोडतोय. अजून एक खेळाडूचा उल्लेख करेन जो म्हणजे क्रिकेट पंडित उमेश कोळेंच्या संघामधून खेळत असतो तो म्हणजे साळुंके सुद्धा अंतराम क्रिकेटमधून सुरुवात केली आणि आता मात्र त्या संघाचा तो ओपनिंग बॅट्समन आहे. चेंडू पुन्हा बॉटमॅनचा खूप सुरेख वापर ऑन साइडला प्लेस केलाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या मागे 2 धावांचा प्रयत्न. संकेतने कॉल दिला बघा. 2 धाव तिथे पूर्ण करणार का? फेक चांगली झाली आहे आणि संकेतचा हा डिसिजन स्वतःहून चुकलाय कारण त्याने स्वतः कॉल दिला होता. फेक चांगली होते आणि धक्का लागलाय दुसऱ्या मैदानावर. तो दिवा संघाला फलंदाज बाद होतोय तो संकेत भगत. विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण व्यासपीठावर सन्माननीय मोहन तांडेल यांचा सन्मान आपण करायचा आहे. मोहन तांडेल साहेब आपण या आपला सन्मान इथे केला जाईल अजित मुंडे यांच्या शुभ हस्ते. अजित मुंडे यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान इथे करत आहोत मोहन तांडेल यांचा. मनपूर्वक आभार मोहन तांडेल साहेब आपण इथे आलात आणि आमच्या या व्यासपीठाची आपण शोभा वाढवली त्याबद्दल आभार व्यक्त करत आहोत. षटक क्रमांक मैदानावर सुरू होते ते दुसरं सुरूच आहे ऑलरेडी. गोलंदाज आहे तो पुरुषोत्तम. क्रॉस बॅटेड शॉट सिलेक्शन चुकलेलं आहे पूर्णपणे. स्ट्रेट चेंडू येतोय आणि अशा मुवमेंटला क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. स्ट्राईकिंगला अनिकेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही बघत आहात म्हणजेच विकी. आज काकाला थोडंसं थांबवलंय म्हणजे दीपक भगतला थोडंसं थांबवलंय. व्हेरी गुड क्रिकेटर दीपक भगत. स्लोअर वन चेंडू आहे गतीमध्ये परिवर्तन हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक जज करतोय लॉंग ऑनला आणि आउट. फलंदाज बाद. अजून एक धक्का लागला मैदानावर आणि सुंदर झेल टिपलाय तो वेदांतने. फलंदाज बाद होतोय तो मैदानावर अनिकेत. या आगासन चषकामध्ये तर 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत मैदानावर आणि मी त्याचबरोबर जय हनुमान ईशान्वी 11 डायगर संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. ही त्यांच्या मेंटरकडून कॅप्टनकडून सूचना आली आहे की आपण ताबडतोब व्यासपीठासमोर या. गोलंदाज पुरुषोत्तम आहे आणि नवीन आलेला फलंदाज दीपक भगत. नॉन स्ट्रायकिंग एंडला विकी. 3 फलंदाज बाद. धावसंख्या मला सांगतोय विराज 16 धावा. फुलटॉस चेंडू अप्रतिम टायमिंग इम्प्रुव्हायझेशन फटका तिथे बनवला आणि काय एक्झिक्युशन लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर दणदणीत चौकार.
चूक टप्प्याची गोलंदाजी निश्चित हाताळत होता, पण इथे मात्र विकीचं कौतुक व्हायला हवं. ज्याप्रमाणे त्याने फटका एक्झिक्यूट केला, त्याने फटका तिथे तो बनवला, फटका नव्हता तिथे, आणि काय इम्प्रुव्हायझेशन पाहायला मिळालंय. लॉंग लेगला चेंडू क्लिअर केला चौकाराने. धावसंख्या 20. वेगवान चेंडू ऑन साईडला बॉटम हँडचा अप्रतिम वापर. बॅट आणि पॅड एकत्र करत असताना फ्लिक केला क्षेत्रात, तिथे मिसफील्ड, आणि तोपर्यंत 2 धावा. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. वेग पकडे धावेने, ते म्हणजेच तब्बल 22 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होत आहे आणि 11च्या गतीने अंकित झाले ते एकूण धावफलकावर 22 धावा. लक्ष आहे ते 45 धावेंचं, आणि प्रति षटकामागे 9ची सरासरी मेंटेन करायची होती, पण त्याच्यापेक्षा पलीकडे एक पाऊल टाकलं आहे, ते म्हणजेच दिवा संघाने. आपण जर कंपॅरिझन केलं तर पहिल्या सत्रामध्ये आपण 17 धावा बघितल्या आणि 17 धावेनं पहिल्या गडीत बाद झाला होता. इथे मात्र असं चित्र होतं, मगाशी आपण 16 धावा बघितल्या आणि 3 फलंदाज बाद झाले होते, पण आता मात्र परिस्थिती चांगली पाहायला मिळते. सुधारली आहे परिस्थिती असं म्हणायला हरकत नाही आहे. दिवा संघाची अंकित झाले ते एकूण धावफलकावर 22 धावा. 22 ऑन द बोर्ड. अंडरआर्म क्रिकेटर्सचा मगाशी आपण उल्लेख केला, लिजंड खेळाडूंचा उल्लेख केला. भरत लोहार, जोनास आर्ची डिसूजा, थॉमस डायस, भरत लोहार, निश्चित असे काही खेळाडू ज्यांनी मात्र अंडरआर्म क्रिकेटमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. यामध्ये अजून काही खेळाडूंचा मी उल्लेख करेन. संकेत भगत जो दिवाचा खेळाडू आहे, तो सुद्धा अंडरआर्म क्रिकेटर, आता मात्र ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी तो पार पाडतो आहे. त्याच्याचबरोबर खेळत असलेला व्यावसायिक लेवलचा आपण रोहन साळुंके बघितला, जो सध्या उमेश कुळिये यांच्या क्रिकेट पंडित या टीमचा ओपनर बॅट्समन आहे. त्याची सुद्धा करिअरची सुरुवात अंडरआर्म क्रिकेटमधूनच झाली. स्टार्किंग एंडला दीपक भगत आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होईल अवधूत सुभाष म्हात्रे. सागावचे अत्यंत ज्येष्ठ खेळाडू, त्रिशूल सारख्या एका दिग्गज संघाला रिप्रेझेंट केलं आपल्या करिअरमध्ये त्यांनी. त्यांचे हे चिरंजीव, त्यांचा हा मुलगा अवधूत, हा सुद्धा फिरकी गोलंदाज आहे. हो, चेंडू रीचच्या बाहेर होता तरी सुद्धा पुल केलाय. क्षेत्ररक्षक दूरवर नाही येईल, चेंडू कव्हर करेल, मिसफील्ड, आणि 2 धावा. विशाल का असं हे मैदान, अप्रतिम आणि थांग पसरलेलं असं हे मैदान, किंग्स मैदान. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली. अंकित झाले ते एकूण 24 धावा. 24, चेजिंग द टोटल ऑफ 45 इन द 5 ओव्हर. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, हलकासा तुम्ही पाहतात तर चेंडू हा ऑफस्टोनच्या बाहेर निघून जातोय. नॅचरल ऑफ ब्रेक आहे, पण लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्रायकिंग एंड आहे दीपक, त्यासाठी हा चेंडू लेग ब्रेक होतोय. अवे फ्रॉम द बॉडी, खूप लांब ठेवले चेंडूला दीपक पासून. म्हणून त्याच प्रकारचा चेंडू, चांगली गोलंदाजी, पण आता मात्र भरपूर बाहेर निघून गेलाय. वाईट बॉल. इट्स अ 25. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे. स्टील रिक्वायर्ड 20 रन्स. अजूनही 20 धाव्यांची गरज, पण इथे मात्र स्ट्रगल करायला भाग पडतोय तो अवधूत. चेंडू थोडासा दूर ठेवतोय बॅट्समन पासून. फिरकी गोलंदाज, नॅचरल ऑफ ब्रेक तुम्ही बघत आहात. हा चेंडू हवेमध्ये आहे, बघायचा क्षेत्ररक्षक जज करतोय, पण त्याच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. स्लॉग स्वीप, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. षटकाराने धावसंख्येने उंचवडी घेतली जाऊन विसावली ती 31 धावा धावफलकावर. थांबून एक्झिक्यूट केले, पॉज अँड डिस्पॅच, आणि चेंडू बघायचा आहे बॅनर्स त्या फ्लॅग्सच्या वरून कॅरी होतोय सीमारेषेबाहेर, षटकार. सन्माननीय रमेशदादा पाटील, त्यानंतर विजयदादा पाटील, कल्याण ग्रामीणचे अत्यंत धडाडीचे व्यक्तिमत्व आणि अप्रतिम आमदार सन्माननीय राजूदादा पाटील, आणि
कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय विनोददादा पाटील, तर व्यासपीठावर माझ्यासोबत आज कुणाल दत्ते यांचं आगमन झालं. मनपूर्वक स्वागत कुणाल. आता त्यांचा सुद्धा तुम्हाला आवाज ऐकायला मिळणार आहे. चांगला चेंडू होता, स्टेपाडून खेळण्याचा प्रयत्न होतोय तो म्हणजेच दीपक म्हणजेच काकाचा अँड डॉट बॉल. दीपक भगत अनुभवी खेळाडू आहे या संघामध्ये. दीपक अवधूत पुढचा चेंडू घेऊन राऊंड विकेट. वेगवान चेंडू समोर एक्झिक्यूट केला आहे आणि क्षेत्ररक्षक तिथे मात्र जज करत असताना भाग पाडला फटका खेळण्यासाठी दीपकला आणि विकेट मिळते ती अवधूत मात्रेला. फलंदाज बाद. की आपल्या शुभ हस्ते आपण एक सन्मान करायचा आहे. विनंती आहे आपल्याला की आपण आपल्या शुभ हस्ते कृष्णा मुंडे यांचा आपण सन्मान करावा. कृष्णा मुंडेचा सन्मान केला जाईल व्यासपीठावर मोतीराम दळवी यांच्या शुभ हस्ते. मनपूर्वक आभार. कृष्णा मुंडेचा सन्मानित होत असताना मोतीराम दळवी यांच्या शुभ हस्ते. तर इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये बॅलन्स आहे, उरलं आहे ते दिवा संघासमोर 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. धावा अंकी झाल्या ते एकूण 37 धावा. आणि मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर दीपक भगतने जबरदस्त बॅटिंग केली. 2 षटकार त्याने अवधूतच्या अगेन्स्ट ठोकले, पण फायनली अवधूतने आपल्या संघाला विकेट मिळवून दिली आहे आणि त्याच दीपकला त्याने तंबूचा रस्ता दाखवला आहे. नवीन फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये. रोशन आले नवीन फलंदाज इन ऑरेंज कॅप. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज युवराज. विकेट कीपर सचिन म्हात्रे. हो, लास्ट वेळेला स्टिअर केला आहे. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. गलीमध्ये चेंडूला खेळत असताना एक धाव कंप्लीट केली फलंदाजाने. स्ट्राईक रोटेट केलं आहे ते विकीकडे. विकी एक तर टेक्निकल साऊंड क्रिकेटर आहे. खूप वेळापासून तो खेळपट्टीवर टिकून आहे, विकेट सांभाळतोय आणि त्याचबरोबर चांगली बॅटिंगसुद्धा करतोय. हो, स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. गुड बॉलिंग, चांगला चेंडू. राऊंड विकेट आता टाकत असताना अँगल करतोय चेंडू गोलंदाज युवराज. 7 धावांची अजूनही आवश्यकता आहे. स्लोअर वन चेंडू ऑन साइडला स्वीपचा फटका आणि चिन्मयकडून चूक. खराब क्षेत्ररक्षण. सीमारेषेवर 4 धावा. हो, चेंडू हवेमध्ये. सेफ शॉट आणि आय थिंक इथे सामना फिनिश होणार. सामना इथे जिंकलाय. अभिनंदन टीम दिवा. 4थ्या षटकातच सामना फिनिश केला. दोन्ही संघांना एकच सूचना आहे की सामना संपल्यानंतर एकमेकांसमोर शेक हँड करा आणि नंतरच मैदानाच्या बाहेर या. सन्मान करणार आहोत. रोहिदास मुंडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा एक सन्मान करायचा आहे. रोहिदास मुंडे, आपल्या शुभ हस्ते आम्ही यज्ञेश जाधव यांचा सन्मान करू इच्छितो. यज्ञेशने यायचे व्यासपीठावर.
रोहिदास मुंडे यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करू यज्ञेश जाधवचा. या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार जो देणार आहोत आमच्या या पाहुण्यांच्या सन्मानानंतर. यानंतर मी मोतीराम दळवी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. व्यासपीठावर उपस्थित आहेत अशोक मुंडे यांचा सन्मान आपण करायचा आपल्या शुभ हस्ते. अशोक मुंडे यांचा सन्मान इथे केला जाईल. मोतीराम दळवी यांच्या शुभ हस्ते आम्ही करू हा सन्मान. अशोक मुंडे व्यासपीठावर या आपण प्लीज.